हॅलो नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 तारखेला मिळणार आहे। संपूर्ण माहिती सांगणार आहे। 29 तारखेला कोणत्या महिलांना पैसे मिळणार, कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही, संपूर्ण माहिती सांगणार आहे। टायमिंग सुद्धा सांगणार आहे। किती वाजता तुमच्या बँक खात्यावरती 29 तारखेला पैसे जमा होतील लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे। जर तुम्हाला अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा या योजनेमधून मिळाला नसेल तर डायरेक्टली तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहेत। तर ते 4,500 रुपये तुम्हाला कधीपर्यंत मिळतील, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या अगोदर सर्वात पहिली जी महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, ती अपडेट बघा। शेवटचे 7 दिवस बाकी आहेत। जर अजूनपर्यंत कोणत्या ताईने फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून घ्या। शेवटचे 7 दिवस बाकी आहेत। तर बघा, 30 सप्टेंबर पर्यंत शेवटची मुदत असणार आहे तुम्हाला, त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। ठीक आहे, 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची। ठीक आहे, त्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना आहे सर्व माता आणि बहिणींसाठी। तर बघा, या ठिकाणी बघा, वर्षाला तुम्हाला आता किती हजार रुपये मिळणार आहेत याविषयी सुद्धा संपूर्ण गोष्टी या ठिकाणी डिक्लेअर झालेल्या आहेत। तर बघा, वर्षाला 18,000 रुपये म्हणजेच महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात देत आहोत। ज्यांनी ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात अर्ज भरले आहेत त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे या महिन्यात शेवटच्या आठवड्यात देऊ, असं स्पष्टपणे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे। तर बघा, 29 तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहेत, हे एकदम फिक्स झालेलं आहे, डेट फिक्स झालेली आहे। ठीक आहे, किती वाजता पैसे येणार, कोणत्या महिलांना येणार, सर्व माहिती सांगणार आहे। तर बघा, पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येण्या अगोदर तुमच्यासाठी काही सूचना आहेत। तर बघा, जर तुम्हाला असा मेसेज आलेला असेल की बघा, या मेसेजमध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही। आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे। या मेसेजचा अर्थ असा आहे की तुमचं बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नाहीये, तुम्हाला पैसे येणार नाहीये। तुम्हाला पैसे येण्यासाठी लवकरात लवकर तुमचं बँक खातं आधार कार्ड सोबत लिंक करायचं आहे, म्हणजे एनेबल फॉर डीबीटी आहे का ते चेक करा। जर तुम्हाला असा मेसेज आलेला नाही आणि तुमचं आधार कार्ड तुमचं बँकेसोबत लिंक आहे तर तुम्हाला पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही। तुमचा फॉर्म अप्रूव्ड आहे आणि तुमचा आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक आहे तर काहीही तुम्हाला अडचण येणार नाही। तुम्हाला 29 तारखेला पैसे भेटून जातील। ठीक आहे, तर त्यानंतर बघा, महत्त्वाची सूचना आहे, ज्यांना पैसे आले नाही त्यांनी घाबरू नका। तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे व तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे तर नक्कीच तुम्हाला फॉर्म अप्रूव्ह असून पैसे आले नाही तरी तिसऱ्या हप्त्यात सर्वांचे पैसे येणार आहेत। तुम्हाला 3 महिन्याचे पैसे मिळणार आहेत, काळजी करण्याची गरज नाहीये। ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाची सूचना आहे की भरपूर माता बहिणींनी कमेंट्स मध्ये विचारलं होतं की हेल्पलाईन नंबर वगैरे कोणता आहे। तर बघा, या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेचे जर तुम्हाला 3,000 रुपये आलेले नाहीत, अर्ज मंजूर झाला नाही, इतर कोणतीही समस्या असेल तर त्यासाठी तुम्हाला हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही तक्रार करू शकता। ठीक आहे, तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तसेच शेतकऱ्यांना फ्री वीज पुरवठा योजना, तरुणांना फ्री प्रशिक्षण आणि 10,000 रुपये प्रति महिना, 3 सिलेंडर गॅस, कोणत्याही योजनेसंदर्भात जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही तक्रार करू शकता। आता हेल्पलाईन नंबरचा आपण या ठिकाणी डाऊट क्लिअर केलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर सर्वात महत्त्वाची सूचना की बघा, तुम्हाला पैसे तर येणार आहेत 29 तारखेला, हे फिक्स झालेलं आहे, परंतु तुमचं बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक आहे का हे तुम्हाला एकदा चेक करायचं आहे। जर तुमचा ऍक्टिव्ह दाखवत असेल, इनेबल दाखवत असेल तर अशा प्रकारे जर तुम्हाला स्टेटस दाखवत असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाहीये। ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होत असून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच जमा केला जाईल आणि या आठवड्याच्या अखेरपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होतील। अशातच माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। तर ती अपडेट काय आहे ते आपण जाणून घेऊया। तर बघा, 29 सप्टेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा, याच तारखेला सर्वांना पैसे मिळणार आहेत। तर बघा, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे। त्या अनुषंगाने महिला व बालविकास मंत्र्यांकडून सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या नावाची यादी बँकेकडे पाठवण्यात आली आहे। त्याचबरोबर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते ज्या महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते त्यांच्याही बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या लवकरच 2 कोटीच्या घरामध्ये जाणार आहे। जवळपास बघा, 2 कोटी महिलांना यावेळेस तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे।
ठीक आहे. त्यानंतर बघा 1,500 ही छोटी रक्कम वाटत असली तरी ही आमच्या महिला भगिनींसाठी ही छोटी रक्कम नाही. यापुढे बघा सरकार या ठिकाणी महत्वाचा पॉईंट आहे की बघा पण आम्ही लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी बघा आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500 रुपयांवरून 2,000 रुपये किंवा त्याहून जास्त वाढवू असे सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहे. तर बघा आता सध्या जर 1,500 रुपये तुम्हाला हप्ता भेटत आहे, भविष्यामध्ये हा हप्ता 2,000 रुपये सुद्धा होऊ शकतो किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त होऊ शकतो, 3,000 रुपये सुद्धा हप्ता होऊ शकतो असं सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा महत्वाची सूचना आहे. आता या ठिकाणी बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की किती तारखेला किती वाजता पैसे जमा होतील, सर्व माहिती सांगतो. तर बघा 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सप्टेंबर पर्यंत योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ वितरित करण्यात येणार आहे. तर बघा 29 तारखेला रायगड येथे हा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्येच पैशाच्या वितरणाविषयी घोषणा होणार आहे. आणि त्याचबरोबर अर्जात त्रुटी आणि अन्य काही तांत्रिक अडचणींमुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या काही महिलांना अद्याप योजनेचा लाभ मिळाला नव्हता. अशा महिलांना या 3ऱ्या टप्प्यात योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तर बघा पाठीमागच्या वेळेस जे 3,000 रुपये आले होते, भरपूर महिलांना 3,000 रुपये भेटले होते, परंतु अशा सुद्धा महिला होत्या की त्यांना 1 रुपया सुद्धा या योजनेतून मिळाला नव्हता, कारण की त्यांचा फॉर्म तर मंजूर झालेला होता. ठीक आहे, फॉर्म मंजूर झाला होता, परंतु एक प्रॉब्लेम होता की त्यांचं आधार कार्ड म्हणजे डीबीटी एनेबल नव्हतं, म्हणजे त्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसल्यामुळे त्यावेळेस त्यांना पैसे मिळालेले नव्हते. ठीक आहे. त्यानंतर महत्वाची सूचना आहे या ठिकाणी बघा पुणे आणि नागपूर नंतर आता 29 सप्टेंबर रोजी राजगड येथे लाडकी बहीण योजनेचा 3रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. तर बघा रायगड येथे जो कार्यक्रम होणार आहे 29 सप्टेंबरला, त्या कार्यक्रमामध्येच या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला टायमिंग वगैरे सर्व गोष्टी सांगणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात A to Z अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ सर्व माता बहिणींना रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, कारण की जेवढा तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल तेवढा जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचेल आणि त्यांना सर्वांना ही माहिती भेटेल. ठीक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरून देखील ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात 4,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आणि त्याचबरोबर इतर सर्व पात्र महिलांच्या खात्यात 1,500 जमा केले जाणार. म्हणजे ज्या महिलांना बघा अगोदर 3,000 रुपये मिळाले होते त्यांना यावेळेस 1,500 रुपये मिळणार आहेत. आणि ज्या महिलांना पाठीमागच्या वेळेस 0 रुपये मिळाले होते त्या अशा महिलांना यावेळेस 4,500 रुपये मिळणार आहेत. सिंपल एवढंच आहे. ठीक आहे. तुम्हाला आता समजलेलं आहे की कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता लाडकी बहीण योजनेचा जो 3रा हप्ता आहे तो कधी येणार, तर बघा आता मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सर्व गोष्टी सांगतो, किती वाजता येणार, टायमिंग वगैरे सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर करणार आहे. तर बघा सर्व माता बहिणी 3ऱ्या हप्त्याची भरपूर दिवस झाले वाट बघत होत्या आणि एकदाची ती तारीख फिक्स झालेली आहे. तर बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, डेट वगैरे सुद्धा सांगितले आहे, फिक्स सांगितलेलं आहे की कोणत्या तारखेला पैसे येणार आहे. तर ती तारीख आहे बघा मित्रांनो या ठिकाणी, तर ती तारीख आहे 29 तारखेला, 29 सप्टेंबरला तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. अजूनही महिलांनी अर्ज केलेले नसतील तर अर्ज करून घ्या. 30 सप्टेंबर पर्यंत शेवटची तारीख आहे. तर बघा ज्या माता बहिणींनी अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नाहीये तर त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरण्यासाठी मुदत दिलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आता आपण टायमिंग विषयी चर्चा करूया की पैसे किती वाजता मिळतील. तर बघा टायमिंग वगैरे कोणताही प्रकारचा फिक्स टायमिंग नाहीये. काही महिलांना बघा आता सर्वात पहिल्यांदा हा मुद्दा समजून घ्या टायमिंगचा. तर बघा काही महिलांना पैसे 9 वाजता भेटू शकतात, काही महिलांच्या खात्यावरती 10 वाजता सुद्धा जमा होऊ शकतात, काही महिलांच्या खात्यावरती 11 वाजता सुद्धा पैसे जमा होऊ शकतात, 12 वाजता होऊ शकतात, 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता किंवा 9 वाजता. तर बघा कधीही तुमच्या खात्यावरती पैसे पडू शकतात. त्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचं आहे. तुम्हाला SMS SMS आला की तुम्हाला लगेच समजणार आहे. किंवा काही काही वेळेस असं होतं की तुमच्या अकाउंटवरती पैसे तर जमा होतात परंतु तुम्हाला SMS येत नाही. पाठीमागच्या वेळेस तसा सीन झाला होता की SMS आलेला नव्हता. त्यामुळे तुम्हाला तुमचा बँक बॅलन्स चेक करत राहायचा आहे.
तुम्ही ज्यावेळेस तुमचा बँकेचा बॅलन्स चेक कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल की बाबा लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही आलेले, ठीक आहे। आणि चेक करण्यासाठी तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे। सर्वांना माहित आहे, तर आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत, त्यामध्ये तुम्हाला सर्व मिस कॉल द्यायचे नंबर सांगणार आहे की तुम्ही घरी बसल्या चेक करू शकता की तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला आहे की नाही, फक्त एक मिस कॉल देऊन। तर तो व्हिडिओ लवकरच येतोय, त्या व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।